तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. एवढं छान आणि सुंदर वातावरण बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला, पण हा आनंद काही जास्त वेळ टिकला नाही. अर्ध्या ते 1 तासात परत ऊन आलेली होती. तर आज हे गेले होते बाहेरगावी त्यांच्या कार डिलिंगसाठी. तर घरी बसल्या-बसल्या मी पण खूप बोर होत होती. तर मग मी आधी माझे हेअर सेट करायला ठेवले होते. अगदी एका तासातच बघा किती सुंदर असे सेट झालेले आहे. ते पण हीट न करता. आता एवढे छान हेअर सेट झालेच आहे, तर मी म्हटलं चला रील शूटच करून घेऊया. तर आज मी घालणार आहे तो फ्रॉक जो यांना अजिबात नाही आवडत. तर मेकअप करतच होती, तर यांचं पार्सल आलं. तर ते पार्सल घ्यायला गेली. आता पार्सल तर घेऊन झालेलं आहे. आता मी करणार आहे मेकअप. आधी लावणार आहे सनस्क्रीन, जी माझी फेवरेट आहे, डॉट अँड कीची टिंटेड सनस्क्रीन. खूप सुंदर अशी आहे ती, म्हणजे इझिली स्प्रेड होऊन जाते आणि खूपच सुंदर असे रिझल्ट आहे. आणि त्यानंतर मग मी माझं यूज करणार आहे टिंटेड ब्लश. खूप सुंदर आहे ते, जे लिप टिंट आहे ते, पण मी ॲज अ ब्लश पण तेच यूज करते. खूप सुंदर आहे आणि माझं फेवरेट आहे. तर बघू शकता इझिली स्प्रेड होते आणि दुसरं काही लावायची गरजच नाही आहे. तर अशा प्रकारे माझं सिंपल मेकअप तर झालेलं आहे. आता वळूया ड्रेसकडे. तर आता असतं हे नहीं है, तो मग मौके का फ़ायदा उठाते हुए मैं वही फ्रॉक पहनूंगी जो मुझे नहीं पहनने देते. हा आहे तो फ्रॉक. बघा किती सुंदर आहे. छान दिसतंय ना मी? नक्की कमेंट करून सांगा कसं दिसतंय. आता फ्रॉक तर घातलेला आहे. एवढी छान तयार पण झाली आहे. रील शूट करना तो बनता है ना यार. तर चला आपण रील शूट करूया आणि ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडीवर दिसूनच जाणार आहे. त्यानंतर काहीच आम्ही जेवण केलं. जेवणात बनलेला होता राजमा चावल. राजमा चावल तेवढा चांगला बनला होता. कधी-कधी मला असं वाटतं गाईज की माझी बायको चुकीच्या फील्डमध्ये आलेली आहे. ती एक हॉटेलची मालकीण पाहिजे होती. कारण की तिची रेसिपी खूप छान असते गाईज. खूप छान बनवलं होतं तिने. मी आलो गाईज आता जिममधून. पण आज मला जिम काही एवढी मारा नाही वाटली. कारण की काय झालं काय माहीत आज. आज आम्ही दोघंही दुपारी 2-3 वाजता जेवलो होतो वाटते. तर एकदम असं पोट फुगल्यासारखंच होऊन राहिलं आणि मी नेहमी 1 ते 1.5 तास जिम मारतो. वर्कआउट माझं 1 ते 1.5 तास असते, पण आज काही मी एवढं वर्कआउट केलेलंच नाही आहे. आज मी गेलो 7 वाजता. 8 वाजता बॅकपॅक करून घरी आलो. म्हणजे मी जास्त नाही, जास्तीत जास्त 40-45च मिनिट वर्कआउट केलं. काय माहीत आज काय झालं. आज एकदम असं सुस्त झाल्यासारखं वाटून राहिलं. आज वर्कआउट चांगलं झालं नाही तर खराबही लय वाटू राहिलं. असं वाटू राहिलं काहूनच घरी आलो. पण काय करू, मग असं वाटतं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त झाला. तर बघू आता. याच्यानंतर आता आम्ही बाहेर जाणार आहे. बरं वाटलं तर आम्ही काही खाऊ, किंवा मग याला ओपन चॅलेंजमध्ये जायचं आहे तर मग आपण पाहू, ओपन चॅलेंजमध्ये जाऊ. ओपन चॅलेंजमध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे जेवढं पण असं काही होलसेलसारखं सामान भेटते ना, ते सगळं ओपन चॅलेंजमध्ये भेटते. तर ओपन चॅलेंजमध्ये पण काय काय भेटते मी तुम्हाला दाखवणार ते आता. त्यांचं नवीन लेआउट उघडलेलं आहे, अजून एक दुसरं मोठंवालं. तर ते मोठंवालं पण आपण बघू. तर गाईज आता आंघोळ केल्यानंतर थोडं मला बरा वाटत आहे. तर आम्ही दोघं बाहेर जाणार आहे. मी म्हटलं होतं ओपन चॅलेंजमध्ये जाऊ. जर उघडं असणार तर आपण ओपन चॅलेंज जाऊ. ते असले बघू गाईज, काही सांगता येत नाही. त्या ओपन चॅलेंजचं ते बनवून जाते कधी, तर आपण पाहू. जर उघडं असणार तर आपण ओपन चॅलेंजमध्ये जाऊ आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार. खरंच खूप चांगलं आहे ते ओपन चॅलेंज, आहे की नाही? हो, खूप छान आहे. डिमांड टाईपच आहे, पण वो कौन सा डीमार्ट है, वो होलसेल का गरीबों का डीमार्ट. होलसेल पण टाईप गाईस आहे. मी नाही का तिथून ते काय आणलं होतं आपण नाही का कोल्ड कॉफी वगैरे बनवतो ते त्याच्यात ते बटनवालं असते. ग्राइंडर सही जा रे हो. ते ग्राइंडर मी तिथून आणलं होतं गाईस. एवढं चांगलं आहे, मी तुम्हाला काय सांगू. तर वेळ झाल्यामुळे ओपन चॅलेंज तर बंद होतं, तर मग आम्ही आलो ब्राउनी थिक शेक घ्यायला. गाईज हे बघा तुम्ही, आकाश पाळणा रंगीत लाइटिंग आहे भाई त्याच्यावर. हे एकाही पाळण्यात बसत नाही गाईस, फक्त घेऊन येतात मला मेल्यात. गाईज मला भीती वाटते म्हणून मी अंदर जात नाही.
यांचं दही खाणं पा, जे पन्नीत दही उरलेलं होतं त्याच्यात साखर टाकून लस्सी बनवली त्यांना. आणि हे यांचं दही खाणं. काय म्हणायचंय तुम्हाला याच्यावर? और पाप हो गया मेरे से गाइस.